안녕하세요 여러분. नमस्कार, मी स्नेहा परब स्वागत करते ओळख भाषेची या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण या चॅनलवरती कोरियन मराठी लँग्वेजमध्ये शिकतो आणि आज आपण बघणार आहोत की घरगुती जी कामं आहेत ती करून आपल्याला कोरियन सेंटेन्स कशी बनवता येतील किंवा जी घरगुती कामं आहेत त्याला कोरियन सेंटेन्समध्ये तुम्ही कसं म्हणू शकता इतरांसोबत. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या लेक्चरला. सर्वात आधी आपण बेड लावून घेऊया. तर हे वाक्य मला जर कोरियनमध्ये म्हणायचं असेल तर आपल्याला त्या संदर्भातील शब्द माहित असणं गरजेचं आहे. तर डिस्प्लेवरती मी तुम्हाला शब्द दिलेले आहेत, ते एकदा तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि बघून घ्या. आता या ठिकाणी माझ्याकडे पलंग किंवा मॅट्रेस नाहीये, तर सध्या आपण यालाच बेड कन्सिडर करूयात कारण आपल्याला वाक्य बनवायची आहेत. आता समजा मला पलंग आवरायचं आहे, हे जर म्हणायचं असेल तर मी हे कोरियनमध्ये कसं म्हणेल, छिमदेरल छॉंगरी हेयो. छिमदे म्हणजे बेड आणि छॉंगरी हादा म्हणजे काय तर आवरणे. आता माझ्याकडे या ठिकाणी पलंग नाहीये तर मी कोणता शब्द वापरेल, अंथरूण आवरते आहे. तर अंथरूण हा शब्द आपण कधी वापरतो, तर ज्यावेळेला त्याच्यामध्ये सगळं कन्सिडर करतो आपण की बेड आहे, बेडशीट आहेत, पिलो आहे, पिलो कव्हर आहे, हे सगळं असेल त्यावेळेला. तर अंथरूण आवरते तर हे मी कसं म्हणेल, छिमगुरल छॉंगरी हेयो म्हणजे अंथरूण आवरते आहे. आता या ठिकाणी जर मला अजून एक वाक्य बनवायचंय की माझ्या बेडवरती उशी आणि ब्लँकेट आहे, तर मी ते कसं वाक्य बनवेल, ते छिमदे ए फेगेवा इबुरी इसायो. तर छिमदे म्हणजे बेड, फेगे म्हणजे उशी, इबुल म्हणजे ब्लँकेट आणि वा हे जे आलेलं आहे ते काय आहे, कनेक्टर आहे. म्हणजेच काय तर आणि उशी आणि ब्लँकेट. बेडवरती काय आहे तर उशी आणि ब्लँकेट आहे. त्यानंतर धुतलेल्या कपड्यांच्या मी घड्या घालत आहे, त्यासाठी मी कोरियनमध्ये कसे म्हणेल, सेताक हान ओसिल खेगो इसायो. सेताक हान म्हणजे काय तर वॉश्ड धुतलेले, ओत म्हणजे कपडे आणि खेदा म्हणजे काय तर टू फोल्ड घडी घालणे. परंतु इथे मी काय घेतलेलं आहे, खेगो इसायो. तर खेगो इसायो जे आहे ते काय आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. ह्याच्याऐवजी मला जर फक्त प्रेझेंट टेन्स करायचं असेल तर मी खेगो इसायोच्या जागी काय करेल, खेओयो हे वापरेल. ठीक आहे. आता या ठिकाणी पुढे बघा, मी झाडू मारून घेत आहे, तर ह्याच्यासाठी काय शब्द आहे, फादागल सर्रायो. म्हणजेच काय तर जमिनीवरती झाडू मारते. फादाक म्हणजे काय तर जमीन, परंतु नॉर्मली आपण असं बोलतो का, नाही. नॉर्मली आपण काय बोलतो, रूम मध्ये झाडून काढलं म्हणून. तर आता समजा मला हे म्हणायचंय की मी माझ्या खोलीमध्ये झाडून काढून घेतलं म्हणून, तर मी कसं म्हणेल, फांगल सरासायो. म्हणजेच काय तर मी रूम मध्ये झाडून घेतलेलं आहे. परंतु हे वाक्य जे आहे ते काय आहे, पास्ट टेन्स मधलं आहे. आता हे जर मला प्रेझेंट मध्ये करायचं असेल तर मी कसं करेल, सरासयोच्या जागी फक्त काय करेल, सरायो एवढंच लिहेन. ठीक आहे. यानंतर मी वस्तू आवरून घेत आहे, म्हणजेच सर्व गोष्टी आपापल्या जागेवरती ठेवत आहे आणि ठेवता ठेवता डस्टिंग सुद्धा करून घेणार आहे. तर त्या संदर्भातील वोकॅब्युलरी डिस्प्लेवर तुम्हाला दिलेली आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ पॉज करून ती बघून घ्या. वस्तू जागच्या जागी लावणे म्हणजेच आवरणे, यासाठी आपण कोरियनमध्ये कशी बोलू शकतो, ते मुलगॉन छॉंगरी हेयो. तर मुलगॉन म्हणजे काय तर वस्तू आणि छॉंगरी हाता म्हणजे काय तर आवरणे. हे आपल्याला माहिती आहे, अरेंज करणे. ठीक आहे. हेच जर मला स्पेसिफिक सांगायचे असेल तर की मी स्टडी टेबलवरचे सामान अरेंज करत आहे किंवा स्टडी टेबल आवरते आहे, तर मी कसे म्हणेल, छेकसांग विये मुलगॉनल छॉंगरी हागो इसायो. सेम मागील वाक्यासारखे इथे सुद्धा आपण गो इसायोचा वापर केला आहे कारण वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये दाखवण्यासाठी. छेकसांग म्हणजे स्टडी टेबल, विये म्हणजे वर, मुलगॉन म्हणजे वस्तू आणि छॉंगरी हादा म्हणजे आवरणे आणि गो इसायो म्हणजे काय तर चालू वर्तमान काळ. ओके. हेच वाक्य तुम्हाला फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायचे असेल तर तुम्ही गो इसायोच्या ऐवजी आपण छॉंगरी हेयो लिहिणार. यानंतर मी डस्टिंग करणार आहे आणि डस्टिंग करण्यासाठी दोन पद्धतीने वाक्य बनवता येतात. जर तुम्ही धूळ झटकून साफ करत असाल तर त्याच्यासाठी एक वेगळा शब्द आहे आणि जर तुम्ही वेट कपड्याने, ओल्या कपड्याने जर पुसून घेत असाल तर त्याच्यासाठी वेगळा शब्द आहे. आता इथे मी कार्पेट झटकून घेते आहे, तर त्याच्यासाठी मी कसं म्हणेल की खापेत मॉन्जिरल थॉल्गो इसायो. आणि त्याच्यानंतर मी इथे जी माझ्याकडे बिन बॅग आहे ती सुद्धा झटकून साफ करते आहे, तर त्याच्यासाठी मी कसं म्हणेल, बिन बॅग मॉन्जिरल थॉल्गो इसायो. तर मॉन्जी म्हणजे काय तर डस्ट आणि थॉल्दा म्हणजे काय तर झटकणे किंवा झाडणे. आणि जर तुम्ही धूळ पुसून काढत असाल तर त्यासाठी कोणता शब्द आहे, थाकता. ताकता म्हणजे काय तर पुसून काढणे. तर आता या ठिकाणी मगाशी मी जो टेबल आवरून घेतला होता तो आता मी काय करते आहे, पुसून काढते आहे. तर त्याच्यासाठी मी कसं म्हणेल, छेकसांगल थाक्को इसायो. तर छेकसांग म्हणजे काय तर स्टडी टेबल आणि थाक म्हणजे पुसणे आणि गो इसायो जे आहे ते आपलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, जे की आपण मगाच्या वाक्यामध्ये सुद्धा बघितलं होतं.
आता टेबलच्या जागी तुम्ही दुसरा कोणताही शब्द वापरू शकता. जसं की मी इथे टीव्ही केस पुसून घेते आहे, तर मी कसं म्हणेल, थिबी छांगल थाग्गो इस्सॉयो. थिबी छांग म्हणजे टीव्ही केस आणि थाक म्हणजे पुसून काढणे, हे आपल्याला माहिती आहे. ओके. यानंतर मी सेंटर टेबलवरील जे काही उरलेलं सामान आहे ते आवरून घेत आहे. पण याचे वाक्य बनवणे आपल्यासाठी आता सोपे जाईल, कारण याआधी आपण असे वाक्य बनवलेले आहेत. तर हे वाक्य आपण कसं लिहिणार? सेंथ तेबल विए मुलगॉनल छॉंगरी हेयो किंवा छॉंगरी हागो इस्सॉयो. यानंतर बिनबॅग आपल्या जागेवरती ठेवत आहे, त्यासाठी मी कसं म्हणेल, बिनबॅग छेजारीये दुगो इस्सॉयो. तर छेजारीये म्हणजे काय, तर आपल्या जागेवरती किंवा योग्य जागेवरती, आणि थुदा म्हणजे काय, तर ठेवणे. त्याच्यानंतर मी बिनबॅगवरती ब्लँकेट टाकत आहे, तर ह्याला तुम्ही स्मॉल ब्लँकेट किंवा थ्रो असं बोलू शकता. तर ह्याच्यासाठी वेगळा शब्द आहे दाम्यो. तर हे वाक्य मी कसं तयार करेल? बिनबॅग विए दाम्योरल थॉपको इस्सॉयो. तर दाम्यो म्हणजे स्मॉल ब्लँकेट किंवा थ्रो, आणि थॉपता म्हणजे एखादी गोष्ट कव्हर करणे. तर इथे मी सेंटर टेबल पुसून घेत आहे, आणि ह्याचं वाक्य कसं बनवायचं हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे, कारण की सेम प्रकारचं वाक्य आपण ह्याच व्हिडिओमध्ये खूप वेळा घेतलेलं आहे. सो आता मी इथे व्हिडिओ थांबवते आहे. आज आपण खूप छान पद्धतीने घरकाम केलेलं आहे. हे जर मला कोरियनमध्ये म्हणायचं असेल तर ते मी कसं म्हणेल? ओनरन छिबान इरिल छारेसॉयो. ओनल म्हणजे काय, तर आज, आणि छिबान इल म्हणजे काय, तर घरकाम किंवा हाऊस चोर, आणि छारदा म्हणजे छान करणे. तर ठीक आहे, व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, घडत राहा. अन्यांगी खेसेयो.